Good morning, students. Today we are going to learn the next part of our essay. Yesterday we learned that the law cannot compel us to say please, or it cannot say us to attune our voice to other people's sensibilities. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या निबंधाचा पुढील भाग शिकणार आहोत. काल आपण शिकलो की कायदा आपल्याला प्लीज म्हणायला भाग पाडू शकत नाही किंवा दुसऱ्या लोकांच्या संवेदनशीलतेनुसार आपल्याला बोलायला भाग पाडू शकत नाही. वी ऑल्सो लर्न दॅट देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस. आपण हे देखील शिकलो की कायदा नैतिक किंवा बौद्धिक हानी किंवा नुकसानीला ग्राह्य धरत नाही किंवा मान्य करत नाही. सो डिअर स्टुडंट्स, लेट अस स्टार्ट द नेक्स्ट पॅरेग्राफ टुडे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण आज पुढील पॅरेग्राफला सुरुवात करूया. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेजेस आर negligible. Though the law does not agree to moral and intellectual damages, we cannot neglect the moral and intellectual damages. जरी कायदा नैतिक व बौद्धिक हानी किंवा नुकसान ग्राह्य धरत नाही, तरी देखील आपण बाकी नैतिक व बौद्धिक नुकसानीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. इट इज प्रोबेबल that the Lippmann was much more acutely hurt by what he regarded as a slur upon his social standing than he would have been if he had a kick on his shins for which he could have got a legal redress. Here A.G. Gardiner tells us that Lippmann would not have got hurt that much if the complainant or the passenger would have kicked on his shins, but he had got more hurt by the passenger when he did not say please. या ठिकाणी A.G. गार्डिनर आपल्याला असं सांगतात की त्या तक्रारदाराने किंवा त्या प्रवाशाने जो लिफ्टमध्ये चढला होता, तर त्याने लिप्मनच्या पायावर लाथ मारली असती तरी तो लिप्मन एवढा दुखावला गेला नसता किंवा त्याला एवढा अपमान वाटला नसता. पण तो आता जास्तीचाच दुखावला गेला होता किंवा त्याला जास्तीचाच अपमान वाटत होता जेव्हा त्या पॅसेंजरने त्याला प्लीज म्हटले नाही किंवा त्याला प्लीज म्हणायला नकार दिला. त्या लिप्मनला तो अपमान म्हणजे त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेवर कलंक वाटत होता. If the passenger would have kicked on his shins, the Lippmann would have got a legal address. आणि ते पुढे असं म्हणतायत की समजा त्या प्रवाशाने त्या लिप्मनच्या पायावर लाथ मारली असती तर त्या लिप्मनला कायदेशीर न्याय किंवा समाधान हे मिळाले असते. The pain of a kick on his shins soon passes away, but the pain of a wound to our self-respect or our vanity may poison a whole day. मित्रांनो, आपल्याकडे असं म्हटलं जातं की शरीराला झालेल्या जखमा किंवा घाव भरून निघतात, पण मनाला झालेली दुखापत कधीही भरून निघत नाही. समजा आपल्या अगदी जवळच्या मित्राने आपल्याला शारीरिक इजा
पोचवली असेल तर आपण ती इजा विसरून जाऊ शकतो. पण त्याऐवजी जर त्याने आपल्याला बरं वाईट बोललेलं असेल किंवा शिवीगाळ केलेली असेल तर आपण ती गोष्ट जन्मभर विसरू शकत नाही. तशाच पद्धतीने जर त्या लिपमनला त्याने शारीरिक इजा केली असती तर कदाचित तो विसरून गेला असता, परंतु त्याने त्याचा जो अपमान केलेला होता तर त्याच्यामुळे ते दिवसभर त्याला त्याचं दुःख वाटलं. आय कॅन इमॅजिन दॅट लिपमॅन डिनाईड द रिलीफ of throwing the author of his wound out of lift, brooding over his insult by hour and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. Here A.G. Gardiner tells us that there was the only way for the Lippmann to keep or to restore his balance by thinking anxiously and sadly about the event which happened with that passenger, and then visiting his wife in the evening. But the liftman threw away the passenger out of his lift, and thus he denied the relief from this matter. आपले लेखक किंवा निबंधकार A.G. गार्डिनर असं सांगतात की त्या लिपमनकडे त्याच्या मनाचा समतोल राखण्यासाठी फक्त एकच मार्ग होता, आणि तो म्हणजे त्याने घडलेल्या वाईट गोष्टीवर बऱ्याच वेळपर्यंत चिंतन करायला पाहिजे होतं, आणि त्यानंतर तो संध्याकाळी त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी गेला असता. पण त्याने त्या प्रवाशाला लिफ्टमधून बाहेर फेकून मनावरचा ताबा मिळवणं त्याने नाकारलेलं होतं. For there are few things more catching than bad temper and bad manners. The writer or the essayist here wants to tell us that bad temper and bad manners attract our attention more than other things. That means there are very few things that attract our attention. या ठिकाणी लेखक सांगतायत की रागीट स्वभाव, बॅड टेम्पर व असभ्य वर्तणुकी या गोष्टीच सर्वात जास्त लोकांचं लक्ष वेधून घेत असतात. फार थोड्या अशा गोष्टी असतात की ज्या लक्ष वेधून घेतात. मित्रांनो, बॅड टेम्पर म्हणजेच रागीट स्वभाव किंवा बॅड मॅनर्स म्हणजे असभ्य वर्तणुकीमुळे कशा पद्धतीने समाजातील वातावरण खराब होतं हे सांगण्यासाठी लेखकांनी किंवा निबंधकाराने आपल्याला एक मजेशीर अशी गोष्ट सांगितलेली आहे. When Sir Anthony Absolute bullied Captain Absolute, the latter went out and bullied his man Fag, whereupon Fag went out downstairs and kicked the page boy. Dear students, at first let me tell you who was Anthony Absolute, who was Captain Absolute, who was Fag, and who was page boy. विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर
हे पाहू की हा जो अँथनी ॲब्सोल्यूट, कॅप्टन ॲब्सोल्यूट, फॅग आणि पेज बॉय हे कोण होते हे आपण अगोदर बघूया. These are all the characters from the comedy drama The Rivals, written by the famous dramatist Sheridan. तर बघा मित्रांनो, हे जे सर्व कॅरेक्टर्स आहेत ना, तर हे सर्व एक प्रसिद्ध असे जे नाटककार शेरिडन यांनी जे काही नाटक लिहिलेलं होतं द रायव्हल्स, तर या नाटकातले हे सर्व पात्र आहेत. व्हॉट हॅपन्स इन दिस इंटरेस्टिंग और कॉमिक इन्सिडेंट? सर अँथनी ॲब्सोल्यूट bullies or threatens the Captain Absolute. Then Captain Absolute bullies or threatens Fag. बघा या मजेशीर प्रसंगामध्ये काय घडतं की तो जो सर अँथनी ॲब्सोल्यूट जो असतो तो त्याच्या हाताखाली असणारा जो काही कॅप्टन ॲब्सोल्यूट तर त्याला धमकावतो. जेव्हा त्या कॅप्टन ॲब्सोल्यूटला तो अँथनी ॲब्सोल्यूट धमकवतो तेव्हा त्याच्या पुढची गोष्ट तो कॅप्टन ॲब्सोल्यूट त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या फॅगला धमकावतो. बघा म्हणजे अँथनी ॲब्सोल्यूट त्या कॅप्टन ॲब्सोल्यूटला धमकावतोय आणि मग तो कॅप्टन ॲब्सोल्यूट त्याच्या हाताखाली काम करणारा जो फॅग तर त्याला धमकावतोय. फॅग खाली तळमजल्यावर जातो, डाऊनस्टेअरला जातो आणि तेथील जो पेज बॉय तर त्या पेज बॉयला लाथ मारतो. म्हणजे बघा अशी ही साखळी, अशा पद्धतीने एकाचा राग दुसऱ्यावर व दुसऱ्याचा राग तिसऱ्यावर काढला जातोय आणि मग त्याच्यामुळे संपूर्ण त्या ठिकाणचं जे वातावरण तर हे पूर्णपणे खराब होतंय किंवा बिघडतंय. प्रोबॅबली द मॅन हू सेड टॉप टू द लिपमॅन was really only getting back on his employer who had not said good morning to him because he himself had been henpecked at breakfast by his wife, to whom the cook had been insolent because the housemaid had answered her back. In this example also, our essayist A.G. Gardiner, he tells us how the link goes on of bad manners, how the atmosphere in the society gets spoiled or infected by the bad manners. या उदाहरणात आपले जे निबंधकार हे आपल्याला हेच सांगतायत की कशा पद्धतीने असभ्य वर्तणुकीची लिंक चालू राहते किंवा कशा पद्धतीने असभ्य वर्तणुकीने समाजातील वातावरण बिघडतं किंवा खराब होतं. आता ह्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, आपण थोडंसं उलट जाऊ. इन दिस एक्झाम्पल द हाऊसमेड हॅड आन्सर्ड बॅक द कुक. आता त्या घरातली जी हाऊसमेड असते किंवा साफसफाई करणारी जी बाई असते तर त्या बाईने तिथं असणारी जी स्वयंपाकीण तर त्या स्वयंपाकिणीला उलट उत्तर दिलेलं असतं. So the cook had behaved very rudely
विथ द मॅन्स वाईफ. त्याचा परिणाम काय होतो की तिची कुक किंवा तिची स्वयंपाकीन बाई, तर ती हा जो मनुष्य तर या माणसाच्या पत्नीशी अतिशय उद्धटपणाने वागलेली असते. सो द वाईफ ऑफ द मॅन हेनपेक्ड द मॅन ॲट द टाइम ऑफ ब्रेकफास्ट. आणि म्हणून काय होतं त्या ठिकाणी ब्रेकफास्टच्या वेळेस आपल्या पतीला हेनपेक केलेलं असतं तिने, म्हणजेच त्याला ती ऐकायला व कोणत्याही गोष्टी करायला भाग पाडलेलं असतं तिने. सो द मॅन डिड नॉट से दॅट पॅसेंजर ऑफ द लिफ्ट गुड मॉर्निंग. आणि मग त्याचा परिणाम काय झाला, तो जो मनुष्य होता तर त्या माणसाने म्हणजेच आपला जो लिफ्टमध्ये येणारा जो काही प्रवासी होता तर त्याने त्या लिफ्टमनला सो द मॅन डिड नॉट से दॅट पॅसेंजर ऑफ द लिफ्ट गुड मॉर्निंग. तर त्या माणसाने त्या पॅसेंजरला गुड मॉर्निंग नाही म्हटलं. आपल्या लिफ्टमध्ये चढलेला जो काही प्रवासी होता ना, तर त्या प्रवाशाला त्या माणसाने गुड मॉर्निंग नाही म्हटलं. म्हणून तो मनुष्य आपल्या ह्या लिफ्टमनला त्या ठिकाणी त्याने फक्त टॉप असं म्हटलं. सो प्रोबॅबली म्हणून म्हणजे लेखक सांगतायत की कदाचित त्याच्यामुळे द मॅन ऑर द पॅसेंजर जस्ट स्पोक टॉप इन्स्टेड ऑफ स्पीकिंग टॉप प्लीज. म्हणजे त्याच्यामुळे तो जो पॅसेंजर होता तर त्या पॅसेंजरने त्याला किंवा त्या लिफ्टमनला फक्त टॉप म्हटलं, म्हणजे टॉप प्लीज असं म्हणण्याच्या ऐवजी. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने एका व्यक्तीमुळे सर्व समाजामध्ये असभ्य वर्तणूक किंवा बॅड मॅनर्स या पसरत असतात. आता आपल्याला सध्याची परिस्थिती माहिती आहे की आपल्याकडे हा जो महाभयंकर असा आजार, साथीचा आजार कोरोना, तर हा जसा आज एका व्यक्तीला झाला की त्याचा संसर्ग दुसऱ्या व्यक्तीला होतोय आणि दुसऱ्या व्यक्तीपासून पुन्हा अजून असंख्य व्यक्तींना तो समाजामध्ये आता तो पसरतोय. म्हणजे अशा पद्धतीने ह्या ज्या काही वाईट गोष्टी म्हणा किंवा हा जो आजार, तर या आजारासारख्या त्या समाजामध्ये पसरतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपले एसेइस्ट किंवा रायटर असं म्हणतायत, वी इन्फेक्ट द वर्ल्ड विथ इल ह्युमर्स बिकॉज ऑफ आवर बॅड टेम्पर वी इन्फेक्ट ऑल द वर्ल्ड. आपल्या रागामुळे आपण सर्व जगाला संक्रमित करून टाकतो. बॅड मॅनर्स प्रोबॅबली डू मोर टू पॉइझन द स्ट्रीम ऑफ द जनरल लाईफ दॅन ऑल द क्राईम्स इन द कॅलेंडर. आपल्या सर्वसामान्य जीवन प्रवाहात सर्वात जास्त जर कोणत्या गोष्टीमुळे विष कालवलं जात असेल किंवा पॉइझनिंग होत असेल तर ती गोष्ट म्हणजे असभ्य वर्तणूक. इतर कोणत्याही गुन्ह्यांमुळे समाजामध्ये एवढं जास्त विष कालवलं जात नाही की जेवढं या असभ्य वर्तणुकीने समाजामध्ये विष कालवलं जातं.
For one wife who gets a black eye from one otherwise good natured husband, there are 100 who live a life of martyrdom under the shadow of a morose temper. Here the writer tells us the reality in the society. आता या ठिकाणी लेखक आपल्याला समाजामध्ये जी काही खरी परिस्थिती आहे किंवा जे काही वास्तव आहे तर त्या परिस्थितीबद्दल किंवा वास्तवाबद्दल सांगत आहेत. ही सेज that there are hundreds of women in this society who live the life of martyrdom with their bad tempered husbands. ते सांगतायत की आपल्या समाजामध्ये शेकडो स्त्रिया या त्यांच्या रागीट पतींमुळे हौतात्म्याचं जीवन जगतात. म्हणजे थोडक्यात त्यांना मरावं लागतं किंवा त्यांना आत्महत्या करावी लागते. व्हेरी फ्यू गुड नेचर्ड हजबंड्स गिव्ह ट्रबल टू देअर वाईव्स. आणि ते लेखक सांगतायत की अशी एखादीच जी काही स्त्री असेल की जिचा चांगल्या स्वभावाचा जो पती की ज्याच्यामुळे तिला त्रास होत असतो. म्हणजे थोडक्यात त्या लेखकांना असं सांगायचं आहे की जास्तीत जास्त स्त्रियांना, शेकडो अशा स्त्रियांना या समाजामधील जे काही रागीट पती जे असतात तर त्यांच्याचकडनं जास्त त्रास हा दिला जात असतो आणि त्याच्यामुळे त्या स्त्रियांना काही वेळेस मार्टिरडमचं लाईफ, हौतात्म्याचं जीवन हे पत्करावं लागतं. काही वेळेस त्यांना मरावं लागतं किंवा यातना सहन कराव्या लागतात. बट ऑल द सेम द लॉ कॅन नॉट बिकम द गार्डियन ऑफ आवर प्रायव्हेट मॅनर्स. यस, स्टील द लॉ कॅन नॉट प्रोटेक्ट अस फ्रॉम सच प्रायव्हेट मॅनर्स और बॅड मॅनर्स. हां, तरी देखील हा जो आपला जो कायदा तर या अशा खाजगी वर्तणुकींपासून आपलं तो संरक्षण करू शकत नाही किंवा तो आपला गार्डियन बनू शकत नाही. नो डेकॅलॉग could cover the vast area of offenses and no court could administer a law which governed our social activities, our speech, the tilt of our eyebrows and all our moods and manners. अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी हे जे डेकॅलॉग म्हणजेच बायबलमधले ते 10 कायदे, तर अशा त्या बायबलमध्ये देखील असा कायदा समाविष्ट करण्यात येऊ शकलेला नाही आहे या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये. किंवा असं कोणतंच न्यायालय की ज्या न्यायालयाने आपल्या सामाजिक सभ्यपणा किंवा आपलं भाषण किंवा आपल्या भोवयांचा टिल्ट म्हणजे कल, आपला मूड आणि आपल्या मॅनर्स म्हणजे आपल्या वर्तणुकी यांच्यासाठी कोणतंच न्यायालय हे कायदा तयार करू शकत नाही. या अशा पद्धतीने बायबल देखील किंवा कोणतंही न्यायालय देखील अशा या बॅड मॅनर्सच्या साठी कायदा करू शकलेला नाही आहे.